Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 17 of chapter number 4 angles and pairs of angles from 7th standard mathematics. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 27 वर प्रॅक्टिस सेट 17 दिलेला आहे. यातील फर्स्ट 3 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4, 5, 6 आणि 7 हे 4 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग रीड करूयात आणि समजून घेऊयात की क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय काय दिलेले आहे. The difference between the measures of the two angles of a complementary pair is 40 degree. Find the measures of the two angles. आता इथे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. जर असं ट्रिकी आहे पण क्वेश्चन समजला की आपल्याला सॉल्व्ह करणे खूपच इझी जाणार आहे. सो काय दिलेले आहे की दोन अँगल्स आहेत आणि ते दोन अँगल्स कसे आहेत तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. आणि आणखीन एक गोष्ट त्यांनी दिलेली आहे की त्या दोन अँगल्सच्या मेजर्सचा डिफरन्स दिलेला आहे 40 डिग्री. मेजर्सचा डिफरन्स म्हणजे काय तर एका अँगलमधून दुसरा अँगल सबट्रॅक्ट केल्यानंतर याचा अर्थ काय तर त्यांच्या मेजर सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर 40 डिग्री येतं. तर ही इन्फॉर्मेशन क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. मग आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे की त्या दोन अँगल्सचे मेजर काय आहे. तर इथे लक्षात घ्या, इथे दोन्ही अँगल्सचं मेजर दिलेलं नाही आहे, पण ते दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत आणि त्या दोन अँगल्सच्या मेजर्सचं डिफरन्स 40 डिग्री आहे. सो आपण जो फर्स्ट अँगल आहे तो घेऊयात एक्स. लेट द मेजर ऑफ वन अँगल बी एक्स. मग दुसरा अँगल काय असणार बरं. आता इथे काय काय त्यांनी दिलेलं आहे की डिफरन्स दिलेला आहे. पहिला अँगल एक्स आहे आणि दुसरा अँगल मग काय येणार. दुसरा अँगल येणार एक्स प्लस 40. आता इथे तुम्ही म्हणाल एक्स प्लस 40 कसं काय, इथे तर डिफरन्स दिलेला आहे ना. हो, पण आता समजून घ्या. आता इथे पहिला अँगल एक्स आहे. पहिला अँगल एक्स मधून आपण दुसरा अँगल हा जो घेतलाय एक्स प्लस 40 तो सबट्रॅक्ट केलं की काय येईल हे पहा. एक्स मधून एक्स सबट्रॅक्ट करा, काय राहिलं 40 डिग्री राहिलं की नाही. आलं का लक्षात तुमच्या. मग पहिला अँगल एक्स आणि दुसरा अँगल एक्स प्लस 40. ओके, आता आय होप तुम्हाला कळलं असेल. आता आपण पुढे सॉल्व्ह करूयात. सो आता हे दोन्ही अँगल्स कॉम्प्लिमेंटरी आहेत. म्हणजेच काय तर या दोन्ही अँगल्सची जर ॲडिशन केली तर आपल्याला सम काय येणार आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे 90 डिग्री. सो एक्स प्लस 40 इज इक्वल टू 90 डिग्री. आता इथे आपण हा जो ब्रॅकेट इथे टाकलेला आहे तो कट करूयात आणि अशा प्रकारे राईट करून घेऊयात. आता इथे किती एक्स झाले सांगा बरं. आता इथे 2 एक्स झाले की नाही. एक्स प्लस एक्स 2x. सो इथे आपण राईट करून घेऊयात 2x प्लस 40 इज इक्वल टू 90 डिग्री. आता इथे हा 40 कुठे जाणार इक्वल टूच्या राईट हँड साईडला. राईट हँड साईडला जाते वेळी त्याला पेनल्टी लागणार म्हणजेच प्लस साईनचे मायनस साईन होणार. सो इक्वल टू 90 हा 40 जाणार इक्वल टूच्या राईट हँड साईडला. सो मायनस 40 आणि हा जो 2x आहे तो ॲज इट इज आपण इथे राईट करून घेऊयात आणि 90 मायनस 40 करूयात. सो 90 मायनस 40 50 झाले. आता इथे हा जो 2x आहे तो ॲज इट इज राईट करूयात. आता आपल्याला व्हॅल्यू कसली फाइंड आउट करायची आहे एक्सची की नाही. पहिल्या अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग इथे आपल्याला फक्त एक्स हवा आहे. मग काय करणार इथे 2 आणि एक्स या दोघांमध्ये कोणतंच साईन नाही आहे ना. मग जेव्हा असे दोन नंबर्स असतात और इथे एक नंबर आहे इथे एक लेटर आहे आणि त्या दोघांमध्ये कोणतंच साईन नाही आहे मग अशा वेळी मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. ओके, मग हा जो 2 आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इथे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. मग तो जेव्हा इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाईल तेव्हा कशामध्ये कन्वर्ट होणार डिव्हिजनमध्ये. सो एक्स इज इक्वल टू 50 डिवायडेड बाय 2. 50ला 2ने डिवाइड करून पहा काय आन्सर येते 25 येते का. हे पहा माझे आन्सर 25 आलेले आहे. सो एक्स इज इक्वल टू 25. आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. एक्स इज इक्वल टू 25 म्हणजे पहिला अँगल किती डिग्रीचा आहे 25 डिग्रीचा आहे. आता दुसरा अँगल किती डिग्रीचा असणार ते फाइंड आउट करणे कठीण नाही आहे. सोपे आहे की नाही. काय करायचे आपल्याला मेजर ऑफ वन अँगल किती आलेला आहे 25 डिग्री.
सो मेजर ऑफ अदर अँगल काय करायचे आपल्याला, एक्स प्लस 40 आणि एक्सची व्हॅल्यू काय आपल्याला मिळालेली आहे 25 की नाही. सो 25 प्लस 40, 25 प्लस 40 करून पहा 65 आन्सर येणार. सो सेकंड अँगल जो आहे तो 65 डिग्रीचा आहे. सो इथे फायनल आन्सर राईट करून घेऊयात. हेन्स द मेजर्स ऑफ द टू अँगल्स इज 25 डिग्री अँड 65 डिग्री. Now let's solve question number 5. PTNM is a rectangle. इथे दिलेला आहे पहा, PTNM हा रेक्टँगल आहे. राईट द नेम्स ऑफ द पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. मग आता इथे आपल्याला सप्लिमेंटरी अँगल्सचे पेअर्स राईट करायला सांगितलेले आहेत या रेक्टँगलमधून. आता तुम्हाला तर माहीतच आहे की रेक्टँगलमध्ये प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. म्हणजे हे पहा इथे पी या पॉइंटवर किती डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे, 90 डिग्रीचा. टीवर 90 डिग्री, एनच्या इथे 90 डिग्रीचा अँगल आहे, एम या पॉइंटवर 90 डिग्रीचा अँगल आहे. बरोबर. मग आपल्याला सप्लिमेंटरी अँगल्सचे पेअर्स फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. आता सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे किती डिग्रीचे अँगल्स, 90 डिग्री की 180 डिग्री. व्हेरी गुड, 180 डिग्री. सो इथे आपण राईट करूयात, ईच अँगल ऑफ द रेक्टँगल इज 90 डिग्री, जसं की आपण आत्ताच पाहिलं. सो पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स आर. मग सप्लिमेंटरी अँगल्सचे पेअर्स कोणते असणार, इथे पहा. इथे 90 डिग्री पीच्या इथे, टीच्या इथे 90 डिग्री, 90 प्लस 90 किती होणार 180 डिग्री. राईट. हे पहा आता आपण पेअर्स राईट करूया. सो पी आणि टी, अँगल पी अँगल टी किती डिग्रीचे झाले, पी 90 डिग्री टी 90 डिग्री, 90 प्लस 90 किती होतात 180 डिग्री. त्याचप्रमाणे मग आता पुढे पी आणि एन असणार. बरोबर. पी टी झालं आपलं. मग आता पी आणि एन. सो अँगल पी अँड अँगल एन. त्यानंतर पुन्हा अँगल पी आणि अँगल एम. सो थर्ड पेअर अँगल पी अँगल एम. आता नेक्स्ट पेअर कोणतं असणार, तर नेक्स्ट पेअर अँगल टी आणि अँगल एन. हे पहा टी आणि एन. सो राईट करून घेऊयात, अँगल टी अँड अँगल एन. नेक्स्ट पेअर कोणतं असणार, अँगल टी आणि अँगल एम. सो अँगल टी अँड अँगल एम. नेक्स्ट पेअर कोणतं असणार, तुम्ही म्हणाल टी बरोबर पीला नाही घेतलं, पण आपण इथे पहा फर्स्ट पेअर पी बरोबर टी झालेला आहे की नाही, म्हणून आपण असं उलटं पुन्हा टी बरोबर पी नाही घेतला. आता टी बरोबर एन झाला, टी बरोबर एम झाला. आता नेक्स्ट पाहूयात एन. एन बरोबर एम घ्या, अँगल एन आणि अँगल एम. सो अँगल एन आणि अँगल एम. आता एन बरोबर टी आपण घेतलाय का चेक करा. सो हो झालेला आहे टी आणि एन. सो असं पुन्हा उलटं फिरून आपल्याला पेअर करण्याची गरज नाही. एन टी पुन्हा एन पी, कारण हे अँगल्स ऑलरेडी झालेले आहेत. सो तुम्ही पाहिलं का इथे फक्त आपण रेक्टँगलच्या नावावरून कशा प्रकारे पेअर्स तयार केलेले आहेत. टोटल 6 पेअर्स तयार झालेले आहेत सप्लिमेंटरी अँगल्सचे. ओके. सो कसे तयार केले आपण, पी बरोबर हे बाकीचे 1 by 1 लेटर्स घेतले. त्यानंतर टी बरोबर पुन्हा आपण एन आणि एम घेतला, त्यानंतर एन बरोबर एम घेतला. अशा प्रकारे आपले ह्या रेक्टँगल पी टी एन एम मध्ये 6 पेअर्स झालेले आहेत. कसले पेअर्स झालेले आहेत, सप्लिमेंटरी अँगल्सचे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5 फारच इझी होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथे स्टार केलेला आहे म्हणजे थोडासा हा ट्रिकी असणार आहे, पण आपण सॉल्व्ह करूयात. इफ मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, जर मेजर ऑफ अँगल ए 70 डिग्री आहे, तर व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. आता इथे हा कशा प्रकारचा क्वेश्चन दिलेला आहे, वाचल्यावर तर थोडासा कन्फ्यूज करणार आहे हो की नाही, पण नाही, खूप इझी क्वेश्चन आहे, व्यवस्थित समजून घ्या. व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. काय विचारलंय की अँगल ए 70 डिग्री आहे, मग अँगल एच्या कॉम्प्लिमेंट अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, आणि जो कॉम्प्लिमेंट अँगल असेल
त्याचा सप्लिमेंट अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो मग आता इथे आपण काय करणार, एचा कॉम्प्लिमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि मग कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट. सो एचा कॉम्प्लिमेंट अँगल आपण एक्स घेऊयात आणि मग सप्लिमेंट काय घेऊयात, वाय घेऊयात. जो कॉम्प्लिमेंट येईल त्याचा सप्लिमेंट वाय घेऊयात. सो त्यासाठी आपण इथे राईट करूयात, लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए बी एक्स डिग्री अँड द मेजर ऑफ इट्स सप्लिमेंटरी अँगल बी वाय डिग्री. कोणाचा सप्लिमेंटरी अँगल, एक्सचा. काय लिहिलंय मी इथे, लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए बी एक्स अँड द मेजर ऑफ इट्स सप्लिमेंटरी म्हणजे एक्सचा सप्लिमेंटरी अँड द मेजर ऑफ इट्स सप्लिमेंटरी अँगल बी वाय डिग्री. आता आधी आपल्याला कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचा आहे अँगल एचा. सो चला फाइंड आउट करूयात. ए काय दिलेला आहे, 70 डिग्री. सो 70 डिग्री प्लस आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे की नाही, एक्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत हे दोन्हीही, राईट. मग त्यांची ॲडिशन काय येते, तर 90 डिग्री. सो 70 डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. आता आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा आहे. सो एक्सच इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला राहणार आणि हा जो 70 आहे तो इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाणार. सो एक्स इज इक्वल टू 90 मायनस 70. आता इथे मायनस का झाले हे तुम्हाला माहीत आहे, राईट. इथे 70 कुठे होता, इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला की नाही, तो राईट हँड साईडला आला म्हणून इथे आपण मायनसचे साईन घेतलेले आहे. आता एक्स इज इक्वल टू 90 मधून 70 सबट्रॅक्ट करा, किती राहतात, 20 डिग्री. सो एक्स काय आला, 20 डिग्री. म्हणजे इथे अँगल एचा कॉम्प्लिमेंट काय आलेला आहे, किती डिग्रीचा, एक्स 20 डिग्रीचा. आता या एक्सचा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, सिन्स एक्स अँड वाय आर सप्लिमेंटरी अँगल्स. जसं की आपण इथे राईट केलंय की एक्स आणि वाय हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत, राईट. आणि एक्स आता आपल्याला मिळालेला आहे आणि सप्लिमेंटरी अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो सप्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायचा आहे. मग दोन सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन किती असते, 180 डिग्री, हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आपण इथे राईट करूयात, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री. आता यातला एक्स तर आपल्याला माहीत आहे, आपण फाइंड आउट केला, किती आहे, 20 डिग्री, राईट. सो 20 आपण इथे राईट करून घेऊयात, प्लस y इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे आपल्याला y फाइंड आउट करायचं आहे की नाही, मग या 20ला आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला टाकून देऊयात. सो y इज इक्वल टू 180 मायनस 20. इथे 20 प्लसमध्ये आहे, इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यामुळे तो मायनस झालेला आहे. 180 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग राहतात 160. सो y आपल्याला किती मिळालेला आहे, 160. दिस इज आर फायनल आन्सर. द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज 160 डिग्री. आपल्याला काय विचारलं होतं, आपल्याला दोन्ही कशा प्रकारे विचारलं होतं, आपल्याला फक्त सप्लिमेंट फाइंड आउट करायला सांगितला होता. पण कशाचा सप्लिमेंट फाइंड आउट करायला सांगितला होता, तर अँगल एच्या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट फाइंड आउट करायला सांगितला होता, बरोबर. म्हणून आपण फायनल आन्सरमध्ये अशा प्रकारे राईट केलेला आहे, द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज 160 डिग्री. कळालं का तुम्हाला आपण कशा प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे हा क्वेश्चन. आधी आपण कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केला, मग कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट अँगल फाइंड आउट केलेला आहे. सो सिंपल आहे ना. चला आता क्वेश्चन नंबर 7 पाहूयात. इफ angle A and angle B are supplementary angles and measure of angle B is equal to x plus 20, then what would be measure of angle A. आता इथे काय दिलेलं आहे की हे angle A आणि angle B हे supplementary angles आहेत आणि measure of angle B दिलेला आहे x plus 20 डिग्री आणि angle A चं मेजर काय असेल ते विचारलेले आहे. चला तर मग सॉल्व्ह करूयात. आता इथे आपल्याला माहीत आहे की अँगल ए आणि अँगल बी हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. मग या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम किती असणार आहे, तर
180 डिग्री, राईट. सो इथे आपण राईट करून घेऊ शकतो अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल बी किती आहे ते दिलेलं आहे की नाही. चला मग अँगल बीच्या इथे आपण अँगल बीचं मेजर राईट करूयात. सो अँगल ए ॲज इट इज राईट करणार, कारण की अँगल एचं मेजर दिलेलं नाही आहे क्वेश्चनमध्ये, अँगल बीचं दिलेलं आहे एक्स प्लस 20. आता डिग्रीचं साईन आपण नंतर आन्सरमध्ये लावू शकतो, इज इक्वल टू 180 डिग्री. इथे आपण डिग्रीचं साईन नाही दिलं तरीही चालतं, फायनल आन्सरमध्ये मात्र आपल्याला डिग्रीचं साईन कंपल्सरी द्यावं लागतं. आता इथे हा जो 20 आहे तो आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवूयात. सो 180 मायनस 20. आता 20च्या साईन मायनस कसं काय झालं, कारण इक्वल टूच्या राईट हँड साईडला 20 आलेला आहे म्हणून. आणि जे बाकीचे लेटर्स आहेत ते ॲज इट इज राईट करून घेऊयात. अँगल ए प्लस एक्स, 180 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यावर किती रिमेनिंग राहतात, 160. अँगल ए प्लस अँगल एक्स ॲज इट इज इथे राईट करून घेऊयात. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, व्हॉट वुल्ड बी मेजर ऑफ अँगल ए. मेजर ऑफ अँगल ए आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला फक्त आपल्याला काय पाहिजे, अँगल ए, तरच आपल्याला अँगल एचे मेजर मिळणार आहे, बरोबर. सो हा जो इथे एक्स आहे त्याला आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. आता इथून असाच जाणार का तो, तर नाही, त्याला इथे प्लसच्या ऐवजी मायनस साईन द्यावं लागणार. सो अँगल ए इज इक्वल टू 160 मायनस एक्स. आता इथे डिग्रीचं साईन आहे की नाही ते आपण इथे ब्रॅकेट करून कंबाईन इथे जसं केलेलं आहे त्याप्रमाणे करू शकतो. सो अँगल ए इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 160 मायनस एक्स आणि ब्रॅकेट क्लोज डिग्रीचं साईन. सो आपण आता आपलं फायनल आन्सर राईट करून घेऊया. द मेजर ऑफ अँगल ए इज 160 मायनस एक्स. इथे आपला प्रॅक्टिस सेट 17 कंप्लीट झालेला आहे. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.